नमस्कार YouTube रसिको, मी अजिंक्य पिते तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल मध्ये हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आनंदीच्या हातची नवीन आणि स्पेशल अशी रेसिपी घेऊन मी तुमच्या समोर आलो। सगळ्या महाराष्ट्राची लाडकी आणि अलिबाग क्राईमची स्पेशल अशी पोपटी जी प्रत्येकाला आवडते। थांबा, पण ही पोपटी आपण झटपट करणार आहोत। झटपट पोपटी असल्यामुळे ही पोपटी आपण यावेळेस मडक्यात करणार नाही आहोत, ही आपण कुकर मध्ये करणार आहोत। म्हणून तर ही आहे आपली झटपट पोपटी। तुम्ही माझ्या सोबत चला आणि बघा ही गावरान चमचमीत आणि लज्जतदार अशी पोपटी। अरे वा आनंदी, क्या बात आहे, तयारी झाली? चला, काय काय स्पेशल आहे ते सांगा आता सगळं। इथे मी तुरीच्या शेंगा घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतल्यात। खरं म्हणजे वाल्याच्या शेंगा वापरतात अलिबाग स्टाईल पोपटी बनवायला, आणि भांबुर्ड्याचा पाला पण लागतो। पण आता मुंबईमध्ये हे काहीच शक्य नाही आपल्याला। बरोबर आहे, वाल्याच्या शेंगा मिळू शकतात, पण त्या मला आज नेमक्या मिळाल्या नाही बाजारात। हरकत नाही, तुरीच्या शेंगा वापरू, या पण टेस्टी लागतात त्याच्यामध्ये। हो हो, पण आधी आपण केलेली किती छान लागलेली। हो बरोबर, मिक्स दोन्ही घेतल्या तरी छान लागतील शेंगा। हा, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय। ओके, अंडी 3 घेतल्यात, ती स्वच्छ धुवून घेतल्यात, कारण आपल्याला सगळं एकत्र करायचं ना त्यात। हा आपला घरगुती मसाला, बरोबर, 2-2.5 मोठी चमचे, 1-1.5 चमचा हळद, आणि चिमूटभर हिंग, अर्धा चमचा म्हणू शकतो छोटा, बरोबर। त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि आवडीनुसार तेल, जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, ती मी रेडीमेड घेतले, तुम्ही घरी सुद्धा करू शकता, बरोबर। आणि ते चिकन मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता, कोणत्याही कंपनीचा। अर्धा किलो चिकन आहे, त्या हिशोबाने अंडी बरोबर 3, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त घेऊ शकता। आता आपण चिकन मॅरिनेशनला घेऊ। मसाला, हळद आणि हिंग, तिन्ही एकत्र टाकू, बरोबर। चिकन मसाला थोडा, म्हणजे 2 चमचे असतील छोटे, अंदाजे आपण आवडीप्रमाणे टाकायचं। नंतर मी मीठ टाकते इथे, चवीनुसार मीठ, आणि सगळ्यात महत्वाचं आलं लसणाची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, त्याचं प्रमाण सांगते मी तुम्हाला। पेस्ट आमच्याकडे रेडीमेड अवेलेबल होती, घरगुती सुद्धा तुम्ही टाकू शकता। 2 चमचे टाकले छोटे, ते मी सगळं मिक्स करून घेते। या आलं लसूण पेस्ट मध्ये विनेगर मिक्स आहे, म्हणून मग मी लिंबू नाही पिळला ह्याच्यामध्ये, लिंबाचा रस नाही घातला, पण तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे घरगुती पेस्ट असेल तर। मॅरिनेट करतो, मी मॅरिनेशनला लिंबू आपण वापरतो, पण यात विनेगर असल्यामुळे आपण लिंबू अवॉइड करतो। हा, पेस्ट मध्ये आहे ना विनेगर, मी लावून ठेवते। आपण शेंगा आता थोडेसे मॅरिनेट करू। आता शेंगा मॅरिनेट करून घेऊ आपण। शेंगांमध्ये मी थोडासा, अगदी चवीपुरती, म्हणजे 1 छोटा चमचा चिकन मसाला टाकला, आणि मीठ, शेंगांना एवढंच। मी आधीच सर्व मीठ घालून घेते, थरांना मीठ वापरणार नाही म्हणजे।
वालाच्या शेंगा पण खूप सुंदर लागतात त्याच्यात. आणि खरी चव याला येते बांबुड्याच्या पाल्याने, पण ती आपण मडक्यात करतो ना माठामध्ये, पोपटी गावाला असताना, पण इथे आपण कुकरमध्ये करणार आहोत. आणि बांबुड्याचा पाला पण नाहीये, पण तरी छान होणार आहे. थोडंसं तेल, छोटा चमचा एक तेल टाकलं. यात तेल टाकायचं राहिलं. तेल टाकलं. यात 2 चमचे घेतले. एक दिवस ना आपण यांना अशी आपण म्हणजे ती ओरिजिनल पारंपरिक पण करून दाखवतो. हो, मडक्यातली. पण ती आम्ही कुठे गावी गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा ओरिजिनल जी आहे मडक्यामध्ये करतो, ती आपण घरी करू शकतो. पोपटी आपण घरी बनवू शकतो. त्याला उकडहंडी सुद्धा म्हणतात काही ठिकाणी. तेल लावलेलं आहे. तू खाणार पोपटी? खाशील तू? तुला आवडतं भाऊ? खाल्ली कधी आधी तू? मागच्या वर्षी लहान होता खूप तू. तेव्हा बनवली होती आम्ही. तू बाळ होत. 20 मिनिटं झाली मॅरिनेट झाले चिकन. आता आपण थर लावू. पण थर लावताना आधी आपण शेंगा घेऊ. या शेंगा घेतलेल्या आहेत खाली तळाला. त्याच्यावर आपण आता ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही घरच्या घरी पोपटी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला गावाला द्यायची गरज नाही. हे सगळं चिकन टाकलं याच्यात सर्व. आता ना आणलेली होती जी खूप छान अशी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे. हो, ते महत्वाचं आहे. यात सर्वच धुवून घ्यायचे. म्हणजे शेंगा सुद्धा आधी धुवून घेतल्या होत्या मी, आणि अंडी सुद्धा. तर उरलेल्या शेंगा मी सर्व एक करणार. थोडं मीठ टाकलेली कारण अंडी थोडं मीठ टाकले. उरलेल्या शेंगा मी थर लावून. आता आपण कुकर लावूयात. आता मी कुकर लावते. गॅस चालू करते. एक 2 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवर ठेवायचे आणि 2 मिनिटांनंतर कुकर व्यवस्थित तापला की आपण मीडियम फ्लेमवर करू. 2 मिनिटं झालेली आहेत. कुकर व्यवस्थित तापलेला आहे. आता मी मीडियम फ्लेमवर करते. मीडियम, स्लो पण नाही, फास्ट पण नाही, मीडियम, जेणेकरून ती व्यवस्थित शिजेल आणि खाली लागणार नाही, करपणार नाही. आणि आपण कुकर मध्ये बनवते, पाणी नाही, काही नाही. आनंदी, साधारण किती शिट्या घ्यायच्यात आपल्याला?
4 ते 5 मीडियम गॅस. ओके, वा वा वा. चला आता आपण पोपटी तयार व्हायची वाट बघूयात. कुकरच्या मी 5 शिट्या घेतलेल्या आहेत. आता मी उघडते. कुकर थंड झालेला आहे, पूर्णपणे थंड झालाय. हा वास, सुगंध सुटलाय. तर आपली ही अलिबाग स्टाईल पोपटी तयार झालेली आहे आणि मस्तपैकी आम्ही ती परातीत ओतलेली आहे. बघा, आहे की नाही झकास. बघता क्षणी एकदम मस्त दिसतंय. चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे. आनंदीने 5 शिट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजवलेलं आहे. तुम्ही 4 शिट्ट्या घेऊन बघितलं तरी हे शिजलेलं असेल, बरोबर की नाही? खूप छान झालेलं आहे आणि आरंभ इथे बसलेला आहे. तर आपण बघूयात की कसं लागते. वा, का मस्त. अरू भाऊ, तर तुमच्यासाठी स्पेशल फॅमिली ही कुकर मधली अलिबाग स्टाईल पोपटी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही पोपटी तुम्हाला कशी वाटली, कशी झाली, नाही का? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी मेहनत करून आनंदी वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्या समोर आणते, तर ती रेसिपी लाईक करायला विसरू नका. ही व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाई एक सबस्क्राईब तर बनतच ना, बरोबर? आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज, छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. त्या तुम्हाला एकदम टायमिंग मध्ये येतील, त्यासाठी लेट होणार नाहीत, बरोबर की नाही? मग जाता ते इतकंच सांगेन, सुखी रहा, आनंदी रहा, राहा तुम्ही खुशाल आणि पाहत रहा तुमच्यासाठी स्पेशल. धन्यवाद.